ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उबाटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनलेत अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे। ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली। गेले 2 दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं। पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे। गिरे तो भी टांग ऊपर हे कोणाला उद्देशून आहे असा सवाल खासदार म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना केलाय। भारताच्या हवाई दलाचा वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहेत। या वैमानिकांचा अपमान नाही का? अरविंद सावंत यांनी या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावं असा इशारा म्हस्के यांनी दिलाय। भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचं लष्कर आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानची भाषा काय बोलताय अशा शब्दात खासदार म्हस्के यांनी उबाटाच्या खासदारांवर बोचरी टीका केली आहे। भारतीय लष्कराबाबत राऊत आणि सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकानं तीव्र निषेध करायला हवा असंही त्यांनी सांगितलं। मात्र विरोधकांनी 1971 प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा। तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का? भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवालही खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलाय। भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचे नव्हे तर देशाचं सैन्य आहे। त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा। लष्करानं फोटोसकट, व्हिडिओसकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवताय। हा एक प्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं।